अयोध्या श्रीराम मंदिर देणगी संदर्भात समोर आलेले आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहाराचे गंभीर आरोप अत्यंत चिंताजनक असून भक्तांच्या आस्थेचा आणि विश्वासाचा आदर राखला गेलाच पाहिजे या मागणीसाठी चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवारी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले। चंद्रपूर येथील ऐतिहासिक अंचलेश्वर मंदिर येथे या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी ही मागणी लावून धरली। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या पवित्र नामाचा वापर करून चाललेली लूट थांबवण्यासाठी आणि आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी या उद्देशाने काँग्रेसने हे आक्रमक पाऊल उचलले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस कमिटीने अत्यंत गंभीर आरोप उपस्थित केले आहेत। भक्तांकडून मोठ्या श्रद्धेने आलेली सुमारे 2 कोटी रुपयांची चांदीची देणगी हिशोबात नसून ती बेपत्ता असल्याचा मुख्य आरोप यात करण्यात आला आहे। यासोबतच भक्तांकडून अनेक रोख देणग्या स्वीकारताना त्यांना कोणतीही अधिकृत पावती देण्यात आलेली नाही, ज्यामुळे एकूण मालमत्तेचा ताळमेळ पूर्णपणे अस्पष्ट झाला आहे। आंदोलनादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः भजन गात आणि कार्यकर्त्यांनी अबीर गुलाल उधळीत रंग याच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या आंदोलनात माजी आमदार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं आता सगळ्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून आपण रामाचं मंदिर एक व्हावं अशी सगळ्याच म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक भारतीयांची इच्छा होती की मंदिर हे झालं पाहिजे। पण मंदिर झाल्यानंतरही कशा पद्धतीच्या चोऱ्या म्हणजे देवाला सुद्धा या लोकांनी सोडलं ना अशा पद्धतीची परिस्थिती आहे। काही प्रमुख 4 मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी निषेधाचं हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यात प्रामुख्यानं ज्या राम मंदिरात चांदीची म्हणजे 2 किलो चांदीची चोरी जे झाली त्या चोरी झाल्याबद्दल त्या चांदीचा कुठं पत्ता लागला नाही। अनेक लोकांना दान म्हणून त्या ठिकाणी चांदी दिली, त्या चांदीचा पत्ता त्या ठिकाणी लागला नाही। नंतर सुरक्षा विभागाचे जे फुटेज होते त्या फुटेजचा कुठेतरी नायनाट त्या ठिकाणी करण्यात आला। तिथे लागलेले सगळे CCTVचे फुटेज होते त्याचं सगळं नायनाट करण्यात आला। आणि परत जमिनीच्या बाबतीतही जो विषय होता की जे जमीन काही विशिष्ट व्यक्तीच्या नावाने घेऊन विशिष्ट व्यक्तीच्या नावाने घेतलेली जमीन कशी हस्तांतरित त्या ठिकाणी झाली
आणि ज्या लोकांनी दान केलं, आपण बघितलं असेल की या देशात अनेक मोठमोठे मंदिर आहे. प्रामुख्याने मी तिरुपतीचं उदाहरण या ठिकाणी सांगेल की लाखो करोडो रुपयाचं दान त्या ठिकाणी होते, पण 100 रुपये जरी दान केले तर 100 रुपयाची देखील पावती आपल्याला मिळते. पण या ठिकाणी दान केलेल्या लोकांच्या पावत्या न घेता ते दान या ठिकाणी घेण्यात आलं. म्हणजे कशा पद्धतीची लूट ही राम मंदिरात या ठिकाणी चालू आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याच्या निषेधार्थच आज काँग्रेसचं हे रघुपती राघव राजाराम आंदोलन आम्ही या ठिकाणी निषेधार्थ करत आहोत की किमान देवाला तरी सोडा, कारण हिशोब हा सगळ्यांना वर जाऊन एक दिवस द्यायचा आहे. परंतु रामाच्या नावाने आज हा जो काळा बाजार म्हणा किंवा गोरखधंदा सुरू आहे, जे रामाला म्हणणारे रामाचे विश्वस्त, ज्यांनी जी ट्रस्ट नेमली, जे प्रधानमंत्र्यांनी जे 2020 साली राम मंदिराचं उद्घाटन केलं आणि जे सेवा ट्रस्ट नेमली, त्या ट्रस्टींनी जवळपास 1600 कोटी रुपयाचा अपहार केला. आणि कुठेतरी एकीकडे आपण रामाच्या नावाने राज्य करायचं, रामाच्या नावाने मतं मागायचे आणि रामाला बदनाम करण्याचा कारस्थान जर हे संघवाले किंवा विश्व हिंदू परिषदवाले किंवा BJP लोक करत असेल तर याच्यावर कुठेतरी काँग्रेस पक्षाने आज उठा निर्णय घेतलेला आहे. त्या दृष्टीने आज आम्ही इथं आम्ही रघुपती राघव राजारामचा एक कार्यक्रम घेतला.